एकमुखी रुद्राक्ष करू आता. हो. आणि बाकीच्यांना जर काही वेगळे इश्यू असतील तर त्यासाठी कोणता रुद्राक्ष घातला पाहिजे तुम्ही मॅमशी कन्सल्ट करू शकतात. एंड ऑफ द नक्कीच. व्हिडिओ मी नंबर दिलाच मॅमचा, डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकेल. बट आता जर एकमुखी रुद्राक्ष आहे तर तो कसा बेनिफिट देऊन जातो? मी आणि एकमुखी कोणी सांगणार आहे घालावा? आणि हां. त्याआधी सांगणार आहे की कसा घालावा आणि कुणी घालावा. ओके. कुठलाही रुद्राक्ष. तर रुद्राक्ष जो आहे ना, तो प्रश्न येतात की रुद्राक्ष स्त्रिया घालू शकतात का? लहान मुलं घालू शकतात का? नॉन व्हेजिटेरियन लोक घालू शकतात का? तर मला सांगायचं हे मीथ हे खूप की नाही घालू शकत. नाही, अजिबात असं काही नाहीये. रुद्राक्ष हा सगळेजण घालू शकतात. बरं. रुद्राक्ष हा नॉन व्हेजिटेरियन लोक घालू शकतात, स्त्रिया घालू शकतात, लहान मुलं घालू शकतात. रुद्राक्ष हा पिरियड्स मध्येही चालतो. ओके. रुद्राक्ष फक्त कमरेच्या खाली घालत नाही, त्यामुळे रुद्राक्ष ब्रेसलेट मी सजेस्ट करत नाही. रुद्राक्ष जो आहे हा गळ्यामध्ये चालतो. तो कसा घालायचा तेही मी सांगते. पण रुद्राक्ष जो आहे नॉन व्हेजिटेरियन लोक जेव्हा नॉनव्हेज खाण्यासाठी किंवा कुठल्याही पार्टीसाठी तुम्ही बाहेर चालले आहे, त्यावेळेस तुम्ही तुमच्या गाडीमध्ये किंवा घरामध्ये रुद्राक्ष असेल तुमच्या जवळ तर तो काढून जायचा आहे. दुसऱ्या दिवशी आंघोळ करून तुम्हाला तो वेअर करायचा आहे. बरं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कायमस्वरूपी रुद्राक्ष घालू शकत नाही का? तर असं नाहीये. जेव्हा तुम्ही नॉनव्हेजचं ग्रहण करता किंवा दारू पिता त्यावेळेस तुम्हाला रुद्राक्ष तुमच्या ऑरामध्ये नसावा, तुमच्याकडे नसावा. तेव्हा तुम्ही तो काढून ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही रुद्राक्ष परिधान करू करू शकतो, पण आंघोळ केल्यानंतर दुसऱ्या दिवशी. हे इंटरेस्टिंग होतं. म्हणजे मॅमचं असं म्हणणं आहे की रुद्राक्ष तुम्ही जर समजा नॉन व्हेजिटेरियन आहे किंवा तुम्ही ड्रिंक करतात, अल्कोहोल कन्झम्पशन करतात तर तुम्ही यूज करू शकतात. बट जेव्हा तुम्ही ते कृत्य करतायत त्यावेळेस रुद्राक्ष झोपताना रुद्राक्ष काढून ठेवायचा असतो. खूप वेगळी आहे. तर त्याच्यामध्ये त्याला तूप वगैरे लावून ते वेगळ्या पद्धतीने क्लीन होतं. त्यामुळे रुद्राक्ष तुम्ही झोपताना आणि आंघोळ करतात तर गळ्यात चालतो. बरं. त्याच्यानंतर सगळ्या रुद्राक्षला सिल्वर आपण जाणून घेऊच ते, पण अशा प्रकारे सिल्वर कॅपिंग करतात. ओके. हे तुम्हाला कुठल्याही सोनाराच्या दुकानामध्ये मिळेल आणि कॅपिंग करून देतात आणि त्याच्यानंतरच तो परिधान केला जातो. मग तुम्ही चांदीच्या चैन मध्ये किंवा लाल धाग्यामध्ये घातला तरी चालतो. जशी तुमची ऐपत असते तसं. गोल्ड मध्ये सगळे रुद्राक्ष घातलेले चालत नाही. काही रुद्राक्ष जे आपण नंतर जाणून घेऊया बरोबर ते गोल्ड मध्ये घालतात. बाकी चांदीच्या कॅपिंग मध्ये घालायचं. घालू शकतो. हो. तर मग आता एकमुखी रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष म्हणजे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे खूप डिप्रेशन मध्ये असतात, अँझायटी मध्ये असतात, ज्यांना काही समजत नाही किंवा ज्यांची चंद्राची महादशा चालू असते, राहूची, त्यांना खूप डिप्रेशन मध्ये गेलेले असतात, असे लोक एकमुखी रुद्राक्ष घालू शकतात. डिप्रेशनसाठी, अँझायटी डिप्रेशनसाठी खूप चांगलं काम करतं. याच्या व्यतिरिक्त स्पेशल चाइल्ड जे असतात, काहीतरी इनॅबिलिटी किंवा काही ना काहीतरी त्यांना प्रॉब्लेम असतो, मेंटली डिसऑर्डर्स असतं काहीतरी, तिथे मेंटली हे नसतं, स्टेबल नसतं, अशा मुलांना आपण रुद्राक्षी वॉटर थेरपी देतो. म्हणजे आपण काय करतो तर रुद्राक्ष हा पाण्यामध्ये